नमस्कार मंडळी, मी अनिकेत आंबरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे ओढ कोकणाची। तर मंडळी नमस्कार। गावाला आल्यापासून हा दुसराच ब्लॉग आहे आणि याच्या आधी तुम्ही बघितलं असाल गावची पूजा म्हणजे वाडीची पूजा होती, नमन देखील बघितलं। आणि आता मी चाललोय, मी आणि बाळू आहे इकडे, आम्ही दोघं जण चाललोय गणपतीपुळ्याला। आणि मी तरी पहिल्यांदा जातोय, बाळू दुसऱ्यांदा जातोय। पण बाळू पहिल्यांदा जेव्हा गेला होता तेव्हा काही कारणास्तव गेला होता, तर 2 मिनिटात तिथे वेळ म्हणजे देऊन आशीर्वाद घेतला त्याने। आणि आशीर्वाद पण नाही घेतला, म्हणजे असं बघायला गेलं तर लांबूनच पाया पडला तो मंदिराच्या इकडनं, देवाचा लांबूनच पाया पडला। आणि आज आम्ही प्रत्यक्षात जाऊन, मी तर पहिल्यांदा जातोय आणि आम्ही गाडी घेऊन जातो इकडे, आमची एक्स्ट्रीम गाडी आहे भावाने घेतलेली आपल्या, आणि त्या गाडीने आम्ही आज पहिल्यांदाच जातोय। तर माझा काय अनुभव आहे तो मी तुमच्याशी शेअर करणार आहे। आणि आत्ता आम्ही आहे अर्ध्या रस्त्यालाच आलो आहे, आम्ही देवरुगातनं निघालो, देवरुगातनं आता चाललो आहे गणपतीपुळ्याला। तर अर्ध्या रस्त्यातच आहे, निव्यापर्यंतच आम्ही पोचलो आहे। तर निव्यालाच ब्लॉग चालू केला, म्हटलं मधूनच ब्लॉग चालू केला, कारण तिकडे थोडंफार ट्रॅफिक होतं। तर ट्रॅफिकमध्ये आता कुठे दाखवत बसणार सगळं काय। तर आता जाऊया, व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि आनंद घ्या। आता जे निसर्ग भेटेल त्या निसर्ग दाखवण्याचा थोडाफार प्रयत्न करीन मी, बाळूकडे मोबाईल असेलच। तर ऊन पण ऊन पण आहे ना, एवढं ऊन लागलं आहे। आणि आम्ही चुकीच्या टायमाला निघालो आहे। खरं तर थोडं देवरुखला काम होतं, झेरॉक्स वगैरे काढायचे, भरपूर काही काम होतं, ते थोडंफार केलेलं आहे। आता संध्याकाळी काम आहे, तर ते करून आम्ही म्हटलं आता मधला वेळ बाकी आहे, तर म्हटलं जाऊन बाप्पाच्या पाया पडून येऊया। आणि आता बघताय मागून लाल एसटी गेली आपली, लाल परी। तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा। तर मंडळी गणपतीपुळ्याला आलेलो, बरोबर आहे, म्हणजे येतोय, अजून पोचलेलो नाही आहे। तर विषय काय झाला माहिती आहे, आम्ही आलोय बरोबर, येताना आहे ना अवघे 4 किलोमीटर कमी करण्यासाठी या बाळूने आहे ना गाडी कुठून घातले ना, ते बघा जरा, आहे बघा, हा रोड आहे आणि कसून कुठून आम्ही असा चढ परत उतार, परत कुठून आलेलं काय माहिती नाही। काय नाव होतं रे त्या गावचं, केरतुडे, काय करतुडे गावाच्या इकडनं आम्ही आलो। पुढून असे 3 रस्ते होते, 3 रस्त्यामधनं आम्ही मधला रोड निवडला म्हणजे कसं झालं माहिती आहे का, 3 रोडवरनं म्हणजे तिन्ही ठिकाणावरनं गणपतीपुळ्याला जाता येत होतं। तर हा रोड निवडला ना तर 4 किलोमीटर कमी दाखवत आहे। तर आता 4 किलोमीटर कमी दाखवत आहे, ह्याने सांगितलं मला की इकडनं सरळ घे, गाडी टाकली आणि असा रोड एवढा खराब निघाला ना, बघा पूर्ण मातीचा रोड आहे, खडी अशा मोठ्या वरती आल्यात। आता करायचं तरी काय, हा बघा हा रोड आहे, हा मॅप अजून किती किलोमीटर दाखवते, 12 किलोमीटर 20 मिनिटात पोहोचणार आहे म्हणून दाखवते। आता बघूया, ह्याने बघा इथे आंबा खाल्ला, मारी, हा बघा आंबा, बघा हा लागलाय, हा आंबा मस्त लागलाय, बघा हे बघा, दिसत असेल मंडळी तुम्हाला। आम्ही पाडूया ना, आता आलोय तर इकडं कोणाचं काय आहे, चला आंबे पाडूनच जाऊया, 1-2 पाडूया आणि खाऊन जाऊया। दाखव आंबा, दाखव नारळ बिरल लावला असेल, आंबा दाखव। गोड आंबा यार,
आज 9 झालंय मंडळी. आज भले या रोडने आलोय पण 9 झालंय आंब्याचं. थोडा कच्चा आहे पण गोड जाम आहे. थोडा अजून हा पिकला ना खूप छान लागेल. हा मस्त आंबा. गोड आहे रे. हा काढ ना. मंडळी आल्यावरती यांना थोडंफार म्हणजे काय माहिती नाही पण पडलेला आंबा खायला मिळालाय एवढं मात्र नक्की. काका ही कुठली वाडी आहे? ही कुठली वाडी गाव आहे? हा कुठली कुठली? गौरेवाडी. ओके ओके. गौरेवाडी झाले काकाने आत्ता सांगितलं. आणि तिकडनं आम्ही पुढे गणपतीपुळ्याला जाणार आहे. आता थोडा वेळ इथे आराम करतो कारण का गाडी लय उतरवत आणले. हात असे शिवशिवत आहेत कारण का रस्ताच तसा आहे ना. खडबडी एकदम. तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. कुठल्या रोडने आणला नाही बघा आम्हाला. गावात टन तर टन भेंडी बेकार. हा एकदम या पूर्ण एकदम अरुंद रस्ता आहे त्याच्यातनं आम्हाला आणला नाही. ते 4 किलोमीटर वाचवण्याच्या याच्यामध्ये पहिले काजूचं बोंड ना खाल्लंय किती दिवस. हा आता नाही भेटणार तुला. करवंदी ती भेंडी आपली झाडच पूर्ण कापून टाकली. करवंद तर करवंद पण नाही. जांभूळ तर जांभूळ पण नाही. पाला गिरत नाही ना आपण झाडाला. हा रोडला आलो बाबा. काढना लेफ्ट साइड और मार. पुढे आहे का पार्किंग? आहे का पुढे? गेली असते इकडून. फोटो अलाउड नाही ना आपण. आतमध्ये गाभारत नाही. बाहेरचं तर काढू शकतो. पाणी घ्यायचं. तुला गाडी पार्किंग कर त्यानंतर तुला पाहिजे ते घे. तर मंडळी तुम्ही बघताय जाम गर्दी आहे आणि आता आम्हाला या गर्दीत उभं राहावं लागणार आहे जर दर्शन पाहिजे असेल तर. थोडं आपण जाऊन तिकडे येऊया नंतर मग आपण इकडे लाईनीत लावूया उभं. चला मंडळी बघताय तुम्ही समुद्र बीच आहे पूर्ण गणपतीपुळ्याच्या बाजूला. मी तर पहिल्यांदा आलो इकडे गणपतीपुळ्याला त्यामुळे मला तरी भारी वाटलं एकदम मस्त एकदम. हे बघा आपले म्हणजे जाणता राजा. वा वा किती सुंदर भारी आहे एकदम.
सगळीकडे असा सुंदर असा नजारा बघून आहे ना भारी वाटलं. आणि आपला समुद्र पण पूर्ण निळाशार समुद्र आहे गणपतीपुळ्याचा. मी पहिल्यांदाच इकडे आल्यामुळे मला खूप आनंद होतो आहे. आणि आता बाप्पाचं थोड्याच वेळात आपण दर्शनसुद्धा घेणार आहे. आणि आपण जाऊया तिकडे बाप्पा तिकडे तिथे तो असा गोल घुमट आहे बघा तिकडे. मी भरपूर बघा मंडळी हे बघताय तुम्ही लाईन होती. आम्ही इकडनं आलो आहे आणि हा असा निळाशार समुद्र बघून खूप मजा आली. आणि आता आम्ही इकडे थोडं बाहेरनंच दर्शन घेणार आहे बाप्पाचं, कारण गर्दी खूप जाम आहे. त्यामुळे आता मी आतमध्ये थांबलो तर मग आम्ही खूप वेळ अडकून राहू. बाप्पाचं आपण बाहेरूनच दर्शन घेऊया आणि थोडा वेळ थांबून फोटोशूट वगैरे करून त्याच्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला जाणार आहे. चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, अजून भरपूर काही बघायला मिळेल तुम्हाला. तर चला थोडा बाहेरनं दर्शन घेऊया बाप्पाचं आणि निघूया. मंडळी खूप सुंदर बाप्पाचं दर्शन झालं आहे. आम्हाला वाटलेलं की बाप्पाचं दर्शन नाही भेटणार. आम्ही आता इथे गाभाऱ्यातच बसलो आहे. तर बाप्पाचं खूप सुंदर दर्शन झालं. मूर्ती बघून बाप्पाची तिथून हालायचंच मन करत नव्हतं. आम्हाला वाटलेलं की दर्शन मिळणारच नाही. कसं मी अपेक्षा पण नव्हती केली की आम्हाला असं जवळून दर्शन मिळेल, पण दर्शन मला मिळालं. खूप आनंद झाला मनाला. आम्ही बघा इथे गाभाऱ्यात बसलो आहे. तिथून लाईन आहे यासाठी त्या साईडनं आणि इथे आम्ही गाभाऱ्यात बसलो आहे. तर डायरेक्ट इथून आतमधून आलो आहे. तिथे गेलो, बाप्पाचं सुंदर असं मुखदर्शन केलं बाप्पाचं आणि खूप मनाला आनंद झाला. खरंच मन असं प्रसन्न झालं आहे मंडळी. मला बाप्पाची मूर्ती बघून आहे ना बाप्पाच्या इकडनं हालायचं मन करत नव्हतं. खरंच त्याची मूर्ती अशी डोळ्यासमोर भरून घ्यायची म्हणजे मनात अशी बोलतात ना, आता मला शब्दाने सुचत आहे, मनात भरून घेतली मी ती मूर्ती बाप्पाची. आणि असंच आशीर्वाद बाप्पा आपल्या पाठीशी राहू दे, तुमच्यासुद्धा पाठीशी राहू दे बाप्पाचा आशीर्वाद. अजून काय बोलू, थोडा वेळ बसतो इथे आणि मग आपण बाहेर जाऊ, फोटो वगैरे काढू आणि मग परतीच्या प्रवासाला जाऊ. खरंच मला खूप छान वाटलं, मनापासून सांगतो छान वाटलं. या बाळूमुळे शक्य झालं. बाळूने मला सांगितलं की जाऊयाच आपण बाप्पाचं दर्शन घेऊया आणि मग पुढचा काय तो प्रवास. खरं तर आम्हाला मार्लेश्वरला जायचं होतं, पण मार्लेश्वरला न जाता आम्ही आलो आता गणपती बाप्पाच्या दर्शनाला. आता बघू उद्या जर बाळू थांबला तर आम्ही मार्लेश्वरला सुद्धा देखील जाऊ. बाळू कसं वाटलं दर्शन बाप्पाचं? एक नंबर मजा आली की नाही? आणि असं दर्शन जवळून वाटलं होतं, एवढी बाहेरची गर्दी बघून इम्पॉसिबल होतं पण भेटलं आम्हाला. एकदम मस्त मजा आली. तर चला म्हणजे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आणि जर तुम्हाला दर्शन करायचं असेल तर मी झूम करतो, बाप्पाचं दर्शन घ्या इकडून. एवढंच होईल झूम, कारण का आतमध्ये पुढे अलाउड नाही आहे मोबाईल, समजून घ्या. तर मंडळी खूप छान दर्शन झालं. तुम्हाला मगाशी मी बोललो ना गाभाऱ्यात बसलो होतो मस्त, आणि एवढं सुंदर दर्शन झालं ना. लाईनीत लागण्यापेक्षा खरं तर मंडळी पुढच्या रस्त्याने या, इकडनं जा आतमध्ये आणि तिथून पुढे गाभाऱ्यात गेलं ना की सुंदर बाप्पाचं दर्शन होतं. लाईनीत लागण्यापेक्षा बाप्पाचं दर्शन तिथून छान होतं आहे, एकदम छान होतं आहे. आणि आता आम्ही इथे आलो आहे. बाळू बोलतो इकडे मस्त की जरा आलो आहे तर जरा पाय तरी भिजवून घेऊया म्हटलं, तर त्याच्यासाठी आलो आहे आम्ही. ते बघूया, थोडा वेळ थांबणार, फोटोशूट केले थोडंफार. मग बाप्पाबरोबरच्या मंदिराच्या बाहेरून फोटो काढलेले आहेत, आतमध्ये अलाउड नव्हतं म्हणून. आणि आता थोडीफार मजा करून आम्ही परतीच्या प्रवासाला जाणार आहे. चला, काय वाटलं बाळू, कसं वाटलं? मस्त मजा आली की नाही? एकदम. बाप्पाचं दर्शन कसं झालं? मगाशी तू बोललास, पण कसं मगाशी तिथे गाभाऱ्यात असल्यामुळे जोरात बोलू शकत नव्हतं ना, त्यामुळे एकदम रिलॅक्स ना. वाटलं नव्हतं दर्शन भेटेल, हां एवढी गर्दी होती, पण बाप्पाने करून घेतलं आमच्याकडनं दर्शन. एकदम बाप्पाने स्वतःचं दर्शन दिलं आम्हाला मस्त वेगळी एकदम. तर चला. तर मंडळी ही व्हिडिओ मी इथेच संपवतोय. मी तुमच्यासोबत आपल्या गणपतीपुळ्याला येऊन बाप्पाचं दर्शन घेण्याचा अनुभव मी तुमच्याशी शेअर केला. जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आणि कमेंट करून मला नक्कीच सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडली की नाही ती. आणि खरंच तुम्ही येऊन जर कोण आलं नसेल तर येऊन गणपती बाप्पाचं दर्शन घ्या गणपतीपुळ्याला येऊन. त्याला असाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू पुढच्या. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू.